नमस्कार. या विशेष विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. रोजच्या ऑफिसचा तोच थकवा, आजूबाजूला असलेला मीडियाचा प्रचंड गोंधळ आणि या सगळ्यात अचानक जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्हाला कळतं की मतदार यादीतूनच तुमचं नावच गायब झालंय. आता तुम्ही विचार कराल की हे सगळे विषय एकमेकांशी कसे काय जोडलेले आहेत. आज आपण आधुनिक समाजातील हेच सत्य आणि आपल्या आजूबाजूला निर्माण केलेला भ्रम यांच्यातील दरी एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आजच्या या विश्लेषणात आपण नेमके कोणते विषय कव्हर करणार आहोत हे अगदी थोडक्यात सांगतो. आपली सुरुवात होईल ती रोजच्या गुदमरावून टाकणाऱ्या रुटीनपासून. त्यानंतर आपण बघणार आहोत की ब्रेकिंग न्यूजच्या गोंधळात सत्य कसं हरवलंय. मग आपण वळूया सध्याच्या सर्वात ज्वलंत प्रश्नाकडे, म्हणजेच सत्तेची नॅरेटिव्ह्ज आणि मतदार यादीतील नाव गायब होण्यासारखे वाद. आणि शेवटी फक्त प्रॉब्लेम सांगून मी थांबणार नाहीये, तर एक नागरिक म्हणून यावर काय एकदम प्रॅक्टिकल सोल्युशन्स आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया एका अशा फिलिंगपासून जी तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवली असेलच. एखाद्या मशीनसारखं रोज सकाळी उठायचं, तेच काम करायचं, पण आतून मात्र एकदम रिकामं वाटायचं. हे फक्त शरीराचं थकणं नाहीये, तर हा मानसिक थकवा आहे. आणि म्हणूनच इथे एक अतिशय मूळ प्रश्न उभा राहतो. रोज तेच काम, पण का? आपण फक्त महिना अखेरीस येणाऱ्या पगारासाठी काम करतोय, की त्यातून काही मोठा आणि अर्थपूर्ण उद्देश साध्य होतोय? बघा, पैशाने पोटाची भूक नक्कीच भागेल, पण जेव्हा कामाचा काही पर्पज किंवा अर्थ उरत नाही ना, तेव्हा माणूस आतून पार खचून जातो. मग यावर उपाय काय? सगळं सोडून हिमालयात जायचं का? अजिबात नाही. त्याऐवजी आपला दृष्टिकोन बदलणं जास्त गरजेचं आहे. आपल्या कामाचा इतरांच्या आयुष्यावर काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतोय हे शोधायला हवं. रोज स्वतःला अपग्रेड करणं, नवीन काहीतरी शिकणं आणि छोट्या छोट्या विजयांमध्ये आनंद शोधणं, हा माइंडसेट जर आपण ठेवला ना, तर खऱ्या अर्थाने कामात पुन्हा अर्थ शोधता येतो. आता ही झाली आपली वैयक्तिक लेव्हलवरची घुसमट. पण घराबाहेर, रस्त्यावरची परिस्थिती काही वेगळी आहे का? अजिबात नाही. तिथे तर आपण अक्षरशः प्रदूषणात गुदमरतोय. प्रशासनाचे दावे बघा, त्यांचा एअर क्वालिटी इंडेक्स सांगतो की सगळं कसं कंट्रोलमध्ये आहे, पण खरं वास्तव म्हणजे क्वालिटी मिसिंग इंडेक्स. एसी केबिनमध्ये बसलेले अधिकारी फक्त फाईल्स रंगवतात आणि सामान्य नागरिक रस्त्यावर धूर गिळत असतात. बरं, शुद्ध हवा हा काही आपला लक्झरीचा विषय नाहीये बरं का, तो आपला मूलभूत हक्क आहे. आणि यासाठी नुसते कागदोपत्री नियम चालणार नाहीत. एकदम मजबूत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हवी, बांधकामाच्या धुळीवर कडक ॲक्शन हवी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुसते फोटो काढण्यापुरते झाडं लावू नका, ती जगवा. या कृतींमागे जेव्हा शुद्ध हेतू असेल तेव्हाच आपण मोकळा श्वास घेऊ शकू. पण मंडळी, हवेच्या प्रदूषणापेक्षाही भयानक प्रदूषण आजकाल कुठे होत असेल तर ते म्हणजे इन्फॉर्मेशनच्या जगात. मीडियामुळे होणारी माहितीची घुसमट. माहितीचा एवढा भडीमार होतोय, पण खरं सत्य कुठेतरी हरवत चाललंय असं नाही वाटत तुम्हाला? तुम्हीच सांगा, आजकाल न्यूज चॅनल लावला की ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली काय दिसतं? नुसता आरडाओरडा आणि प्रचंड गोंधळ. पहिले आम्हीच दाखवलं, या TRPच्या शर्यतीत अचूकता आणि खरी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम म्हणजे शोध पत्रकारितेचा अक्षरशः गळा घोटला गेलाय. अर्धेवट सत्य आणि कुणाचे तरी वैयक्तिक विचार आपल्याला बातम्या म्हणून विकले जात आहेत. आता प्रश्न असा पडतो की ही शोध पत्रकारिता अचानक कशी मेली? तर हे अचानक नाही झालंय. यामागे मोठे सिस्टमिक प्रॉब्लेम्स आहेत. कॉर्पोरेट आणि राजकीय दबाव, क्लिक्स आणि व्ह्यूज मिळवण्याची हाव, आणि वेगाने पसरणारी फेक न्यूज. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे जे खरे पत्रकार सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या सुरक्षेलाच आज मोठा धोका निर्माण झालाय. आणि तुम्हाला माहितीये, मीडियाच्या या ऱ्हासामुळे सर्वात मोठा फायदा कुणाचा होतो? तर ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचा. कारण इथूनच सुरुवात होते ती म्हणजे सार्वजनिक वास्तवाशी जाणीवपूर्वक छेडछाड करण्याची. हे वाक्य ना खूप लक्ष देऊन ऐका. कथा सांगणं ही कला आहे, पण कथा वाकवणं ही सत्ता आहे. किती खरं आहे ना हे? आजकाल घटना कशा घडतात यापेक्षा त्या तुमच्यासमोर कशा डिझाईन करून मांडल्या जातात हे जास्त महत्त्वाचं ठरतंय. आपल्याला वाटतं आपण स्वतःचे विचार करतोय, पण खरं तर आपण त्यांनी डिझाईन केलेल्या वास्तवावर टाळ्या वाजवत असतो. आता याचंच एक एकदम ताजं आणि ज्वलंत उदाहरण घेऊया. मतदार यादीतून अचानक नाव गायब होणं. बऱ्याचदा तुम्हाला कळतच नाही आणि मतदान केंद्रावर गेल्यावर समजतं की तुमचं नावच लिस्टमध्ये नाहीये. ही नक्की काय भानगड आहे? ही चूक आहे, सिस्टम फेल्युअर आहे, की काहीतरी मोठा कट? तर बघा, मतदार यादी अपडेट करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. मृत व्यक्तींची नावे हटवणं, स्थलांतरितांची नोंद करणं, यांमुळे मतदार यादी ही एक लाईव्ह डेटाबेस असते. ती स्टॅटिक नसते. त्यामुळे कधीकधी डेटा एंट्री एरर किंवा कम्युनिकेशन गॅपमुळे चुका होतात. पण होतं काय, ट्रान्सपरन्सी नसल्यामुळे ह्या प्रशासकीय चुकांना एक मोठ्या कटाचं स्वरूप दिलं जातं.
बेरोजगारी, महागाई किंवा अशा सिस्टीममधील त्रुटींवर चर्चा होण्याऐवजी धर्म आणि राष्ट्रवादासारखे रिमोट कंट्रोल नॅरेटिव्ह वापरून लोकांच्या भावना भडकवल्या जातात आणि मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवलं जातं. मग आता आपण काय करायचं? या सगळ्या मोठ्या सिस्टमच्या भ्रमांना बळी पडून फक्त मूक प्रेक्षक म्हणून राहायचं का? अजिबात नाही. आता वेळ आली आहे एक जागरूक नागरिक बनण्याची, आणि यासाठी मी तुम्हाला काही एकदम प्रॅक्टिकल सोल्युशन सांगणार आहे. सर्वात पहिली आणि महत्वाची स्टेप, प्रश्न विचारायला शिका. डोळे झाकून कशावरही विश्वास ठेवू नका. भावनांमध्ये वाहून जाण्यापेक्षा थोडा प्रॅक्टिकल विचार करा. व्हॉट्सॲपवर आलेला कोणताही मेसेज किंवा बातमी पुढे ढकलण्याआधी त्याचं सत्य तपासा. आणि हो, सोशल मीडियावर बाद घालत बसण्यापेक्षा लोकांशी थेट संवाद साधायला शिका. यासोबतच आपण स्वतंत्र पत्रकारितेला पाठिंबा दिला पाहिजे. आणि मगाशी आपण जो मतदार यादीचा मुद्दा काढला ना, तिथे तर आपण नागरिक म्हणून प्रशासनाकडून ट्रान्सपरन्सीची मागणी केलीच पाहिजे. म्हणजे कसं, तर सिस्टममध्ये रिअल टाईम अलर्ट असायला हवेत. जसं बँकेतून पैसे कापले की SMS येतो, तसं नाव वगळण्यापूर्वी नोटिफिकेशन आलं पाहिजे. मतदारसंघाचा एक पब्लिक ट्रान्सपरन्सी डॅशबोर्ड असावा. डिलिशन फायनल करण्याआधी 15 ते 30 दिवसांची ऑब्जेक्शन विंडो अनिवार्य असावी, जिथे आपण तक्रार करू शकतो. आणि वन क्लिक करेक्शन सिस्टम असावी. बघा, लोकशाहीत सिस्टम 100% परिपूर्ण कधीच नसते, पण ती अकाउंटेबल म्हणजे उत्तरदायी असलीच पाहिजे. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, सत्ता कथा लिहिते, पण नागरिक इतिहास घडवतात. सत्ताधारी सध्याचा काळ आणि कथा त्यांच्या सोयीने कितीही वाकवण्याचा प्रयत्न करत असले तरी खऱ्या अर्थाने बदल घडवण्याची ताकद फक्त आणि फक्त आपल्यात, म्हणजेच एका जागृत जनतेमध्ये आहे. मतदार यादी ही आपला लोकशाहीचा पाया आहे. वोटर नेम डिलिशन ही कोणतीही कॉन्स्पिरसी नसून एक सिस्टम प्रोसेस आहे. पण ती जितकी ट्रान्सपरंट होईल तितका तुमचा आणि माझा विश्वास वाढेल. आता निर्णय तुमचा आहे. या गोंधळात फक्त बघत राहणार की सत्य मागणारे सक्रिय नागरिक बनणार? जाता जाता मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुमचं किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाचं